नेमकी लोकसभा निवडणुकीच्या नंतरच लाडक्या बहिणींची आठवण आली आहे। नाही, एक तर महायुतीच्या सरकारला लाडक्या बहिणींची आठवण आली हीच बहिणींसाठी सुद्धा त्यांना ही सकारात्मक बाब वाटत असते। आज अजितदादांनी अर्थसंकल्प सादर केला, तो त्यांच्या राजकीय किंवा त्यांच्या अर्थ व नियोजन मंत्री म्हणून हा त्यांचा 10वा अर्थसंकल्प होता। त्याच्यामुळे त्यांच्या 10व्या अर्थसंकल्पामध्ये जर महिलांना या महायुतीच्या सरकारने सादर केलेल्या बजेटमध्ये प्राधान्य मिळालं असेल तर कोणाला त्या संदर्भात काही अडचण असता कामा नाही। एक आहे की महिलांनी सक्षम व्हावं, त्यांनी पुढे यावं ही भावना असणं किंवा हे भाषणापुरतं बोलणं वेगळा भाग असतो। हे महायुतीचं सरकार ते कृतीतून उतरवत आहेत, त्याच्यामुळे कुठंतरी खटकत असावं। साधारणपणे वार्षिक 43,000 कोटी इतका निधी हा या योजनेअंतर्गत वार्षिक लागणार आहे। आम्हाला पहिल्या टप्प्यात लागणारा जो निधी आहे हा अर्थ विभागाने वितरित केलेला आहे। त्याच्यामुळे पहिल्या टप्प्याच्या या जे 17 तारखेला जो आमचं पहिलं DBT होणार आहे याचाही निधी आहे। त्याचबरोबर पुढच्याही 6 महिन्यासाठी लागणाऱ्या निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे आणि त्याच्यानंतर जो अर्थसंकल्प सादर होईल त्यावेळेला रुटीन जे पुढे लागणार आहे ते उपलब्ध होणार आहे। त्यामुळे 43,000 कोटी हे या योजनेला वार्षिक खर्च लागणार आहे। याला अधीन राहूनच ही योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। त्यांना विरोधच करायचा आहे, आरोपच करायचे म्हणून ते करत आहेत, पण ज्या अर्थी त्यांना लक्षात आले की लोकांचा जनतेचा प्रतिसाद हा महायुतीच्या सरकारने आणलेल्या योजनांना मिळतोय, त्याच्यामुळेच विनाकारण ते ह्या योजनांवर टीका करण्याचा त्यांचा एक अपयशी प्रयत्न सुरू आहे। आणि खऱ्या अर्थानं जे टीका करतायत त्यांच्या मतदारसंघामध्ये ते सर्वात जास्त रजिस्ट्रेशन करून घेत आहेत। त्याच्यामुळे अशी दुटप्पी भूमिका ही विरोधकांकडून पाहायला मिळत आहे, पण याला अजिबातही महाराष्ट्राची जनता या भूलथापांना बळी पडणार नाही आणि ज्या वेळेला पहिला हप्ता DBT जाईल त्यावेळेला अधिक मोठ्या संख्येने महिला याच्यामध्ये आणखीन रजिस्ट्रेशन करतील अशी आमची खात्री आहे। आताही रजिस्ट्रेशन चालूच आहे। आज जर तुम्ही बघितलं तर आजही नवीन अर्ज स्वीकारले जात आहेत, आजही रजिस्ट्रेशन चालू आहे। ही प्रोसिजर चालूच राहणार आहे। आम्ही जो अंदाज विभाग म्हणून जो प्राथमिक अंदाज काढला होता तो 2.5 कोटी महिलांपर्यंत आपण ह्या योजनेचा लाभ मॅक्सिमम 2.5 कोटी महिलांपर्यंत देऊ शकतो। आज आमच्याकडे साधारणपणे 1.5 कोटीपर्यंत तो आकडा हा कदाचित आजच्या घडीलाच पोचेल। आमची अशी खात्री आहे की या योजनेच्या संदर्भामध्ये योजना घोषित झाल्यापासूनच जो काही समज गैरसमज या संदर्भामध्ये काही ना काही रोज अफवा उठवल्या जात आहेत, यातून काही महिलांच्या मनामध्ये शंका पण आहे की लाभ मिळणार आहे की नाही। पण ज्या वेळेला पहिलं 17 तारखेला DBT होईल त्यावेळेला जे उर्वरित रजिस्ट्रेशन आहे यालाही आणखीन गती मिळणार आहे आणि हे रजिस्ट्रेशन सुरूच राहणार आहे। हा जो अपप्रचार केला जातोय की ही मर्यादित कालावधीसाठी योजना आहे, तर असं नाही आहे। ही योजना ही महायुतीच्या सरकारने जी आणलेली आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली ही कायमस्वरूपी राबवण्याच्या दृष्टीनेच आणलेली आहे। त्याच्यामुळे कुठेही कुठलाही गैरसमज हा कोणाच्याही मनामध्ये नसावा हीच आमची अपेक्षा आहे। असं बोललं जातंय की मला काही असे निधी थांबवल्याचा जिल्हा परिषदेमार्फत प्रकारे समोर आले, तर त्यासाठी काय उपाय? जिल्हा परिषदेच्या निधीचा आणि राज्य शासनाच्या निधीचा दुरान्वयही संबंध नाही। मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्याच कालावधीपासून ही योजना घोषित झाल्यापासूनच ह्या घोषणेचा अपप्रचार कसा करता येईल हीच विरोधकांकडून सातत्याने हा प्रयत्न होत आहे, पण त्यांना कुठे ना कुठेतरी हा प्रयत्न अपयशी होताना सुद्धा पाहायला मिळतोय। कारण ज्या वेळेला लाखोंच्या संख्येने महिला रजिस्ट्रेशन करतात याचा अर्थ असा की त्यांना महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आवडलेली आहे, त्यांना खात्री आहे की याच्याने त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे, म्हणून त्यांचा प्रतिसाद पाहून आणखीन विरोधक याच्यावर टीका करतायत। कुठल्याही दुसऱ्या विभागाच्या योजनेवर अजिबातही ह्याचे नकारात्मक पडसाद उमटले नाही। आपल्याला जर कदाचित माहिती असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जिथं 3 मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत ती अन्न व नागरी पुरवठा विभागाची योजना आहे। त्याचा GR काल परवाच निघाला। जर निधीची कमतरता असती किंवा त्यांच्यावर जर काही कट लागणार असता तर त्या योजनेचा GRच निघाला नसता। किंवा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास विभागाने योजना आणलेली आहे की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे, त्याला 2,000 कोटीचा खर्च येणार आहे। त्या योजनेचा सुद्धा शासन निर्णय हा त्या विभागाने काढलेला आहे। त्याच्यामुळे प्रचलित असणाऱ्या चालू असणाऱ्या नवीन इतर विभागांच्या असणाऱ्या योजनांना कुठेही याच्यातून नकारात्मक पडसाद उमटणार नाहीत याची खात्री महायुतीच्या सरकारने केलेली आहे।
एखाद्या अर्थमंत्री ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर करत असतात त्यावेळेला निधीची असणारी सगळी जी काही त्याच्या संदर्भातल्या जी प्रोसिजर आहे, त्याच्या संदर्भातली जी उपलब्धता आहे, ह्या सगळ्या गोष्टी करूनच ती बजेटमध्ये सादर केली जाते. शेवटी ते राज्याचं बजेट आहे. 12.5 कोटीची जनता ते राज्याचं बजेट बघत असतं. त्याच्यामुळे कुठलंही खोटं आश्वासन त्या बजेटमध्ये दिलं जात नसतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करूनच ही योजना आणि यासहित इतर योजना घोषित केलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.